झी 24 तास एक पाऊल पुढे। बाबांचं काम विदर्भामध्ये, आनंदवन विदर्भात, त्याहीपेक्षा बाबांचा जन्म, कार्य या सगळ्याचा एक समांतर प्रवास विदर्भात आणखीन एक सुरू झाला, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा। मला तुम्हाला एक नाजूक प्रश्न विचारायचा आहे। बाबा, तुमचं कुटुंब, आनंदवन यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काय संबंध आहे, काय नातं आहे नेमकं? माझ्या आईचं माहेर हे संघ कार्यालय अगदी सटीक जवळ आहे। लहानपणी ती सांगायची की तिच्याकडे सगळे आरएसएसचे प्रमुख तिथे वर यायचे, त्यांच्याकडे कोणीतरी राहायचे वगैरे। त्यांच्या घराला आरएसएसची पार्श्वभूमी होती। बाबा आमटेंच्या घराण्याला तशी पार्श्वभूमी नव्हती, आमटे घराण्याला, पण त्यांच्या घराण्याला 100% पार्श्वभूमी होती। मला असं कळालं की दिवंगत एकनाथजी रानडे हे त्यांचे बेंचमेट होते। यादवराव जोशी हे सुद्धा त्यांचे वर्गमित्र होते। परमपूज्य गोळवलकर गुरुजी हे त्यांचे कंटेम्पररी लॉ मध्ये कंटेम्पररी होते। उबा भावे, वामनराव चोरघडे सगळे त्यांचे होते। त्यांनी बाबांच्या बद्दल हा जो रेव्होल्युशनरी आउटफिट होता तेही त्याच्यात कार्यरत होते। डोक्रस म्हणून, डॉक्टर डोक्रस म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे मान्यवर व्यक्तिमत्व, पहिले इंजिनिअरिंग कॉलेज काढणारे। आनंदवनाला कधी हातभार लावला? आनंदवनात कधी ते लोक आले नाहीत का? एकतर कुष्ठरोगाची प्रचंड भीती असावी, पण त्या काळात ते असावं, पण मला असं आठवतं की आम्ही बरेच वर्ष आमचे नातेवाईक बघितलेच नव्हते। माझे फारसे वर्गमित्र कोणी आलेले आहेत, आता आले असतील, पण त्या काळामध्ये गावातले सुद्धा लोक हवा दूषित म्हणून अजूनही तिथे आनंदवन एक्सप्रेस ही सगळीकडे जाते। आनंदवन एक्सप्रेस आनंदवन सोडून सगळीकडे जाते, त्यामुळे लोकांना ऑटोवाले लुबाडतात की डॉक्टर पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने 14 वर्षापासून येतात, बाबा त्यांना लहानू बाबा म्हणायचे। जत्रा लागते, पण इतके ऑटो येतात तेव्हा हवा सगळी प्रदूषित होऊन जाते। तर प्रवासी मित्रमंडळाने सांगितलं की आनंदवन इथली हवा दूषित आहे, म्हणून ती आम्हाला एसटी महामंडळ वेगवेगळं कारणं सांगतात की ते रस्ते लहान आहेत किंवा आणखी कुठे आहे, ते आम्हाला समजू शकतं। तेव्हा इतके तऱ्हेनं पर्यटक जेव्हा येतात त्यांना सगळ्या किरायाच्या गाड्या आणि हे आणाव्या लागतात। तुम्हाला वाईट वाटतं? तुम्हाला शेतीमधलं खूप कळतं, जलसंधारणात याला वन स्टेप अहेड टेक्नॉलॉजी म्हणतात। जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका घेता, यू डिडंट एप एनीवन की मी सिंगापूरला गेलो, मी शांघायला गेलो, आपलं शांघाय करायचं असं नाही। माझे 28 प्रकल्प आहेत, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ 4 जिल्ह्यांमध्ये। एक टाटानगर एवढं होईल। ते आउटपुट जे आहे, म्हणजे ठेकेदार म्हणून मी ते सांगतो, व्हॅल्यूज तुम्ही बोलत नाही, हे सगळं जर एकत्रित केलं की इतकं अनटॅप्ड ह्युमन पोटेन्शियल आहे की दलितातल्या दलित, पीडितातल्या पीडित हा सगळ्यात शेवटचा माणूस एका पारड्यात टाका, याला कुठलेही सरकारी परिमाण नसताना त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला आउटपुट, त्याला हे मिळावं, म्हणजे हे परिवर्तनाचे टूल्स माझ्या हातात आहेत। त्यामुळे तुम्ही कुठल्या धर्माचे असा, पक्षाचे असा, मी असं म्हणत नाही माझ्या झेंड्याखाली या, म्हणून फॉर विच बाबा आमटे इज नोन। कारण बाबांची पुस्तकं सगळ्या समाजातले सगळ्या स्तरातले लोक वाचायचे। डॉक्टर राम मनोहर लोहिया जेव्हा त्यांनी बाबांची हिंदी कविता वाचली की ही आदमी कोण आहे, त्यांना त्या कवितेत, किंवा अटलजींना जेव्हा ते 13 दिवसाचे प्रधानमंत्री होते, मला फोन आलेत की त्यांनी बाबांचं नाव न घेता हात लगे निर्माण में, नहीं मांगणे नहीं मारणे हे त्यांनी उद्धृत केलं होतं, संसदेत कविता उद्धृत केली होती। त्यानंतर बाबा, आम्ही राष्ट्रपती भवनात गेलोत, बाबांना गांधी पीस प्राइज मिळालं आणि त्यांनी सगळ्या भारतरत्नपासून सगळे पुरस्कार जेव्हा नाकारतात तेव्हा अटलजी म्हणाले की हे घेतील की नाही, त्यांना शंका होती। बाबा म्हणाले ठीक आहे, याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, यात माजी प्रधानमंत्री आहेत किंवा सगळे लोक आहेत, म्हणून त्यांनी तो अवॉर्ड ऍक्सेप्ट केला। तिथे गेल्यानंतर त्यांना अटलजी म्हणाले की, मला म्हणाले तेरे बाप को थंडी नहीं बसती क्या? म्हटलं पहिलवान आहे मी, ॲट द एज ऑफ 84 दरबार हॉलमध्ये सगळे कुत्र्यांना सुद्धा ओव्हरकोट होते, 4 डिग्री टेम्परेचर होतं। त्यानंतर तिथे अटलजींनी मराठी बाबांची कविता म्हणून दाखवली, त्याचं हिंदी भाषांतर केलं। आईला शेवटी राहुलने, आई म्हणाली की हे काय आहे, तुम्ही मराठी कसं बाबांना पहिल्यांदा भेटता? हो। मी राष्ट्रपती भवनात पहिल्यांदा झालो? हो। तर मराठी कविता ऐकून मी हादरलो, मी पूर्ण। तर म्हणाले मी ग्वाल्हेर ग्वाल्हेर चहा आहे म्हणाले, तर मला ती गंमत वाटली। झी 24 तास एक पाऊल पुढे।